सिद्धेश कॉल करणार, हेच कॉल आहे। ही दृश्य आपण पाहतोय मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कातले ही दृश्य आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते क्रिकेट टुर्नामेंटचा सुरुवात होते आहे। त्यांनी टॉस उडवलेला आहे। पहिल्या सामन्याचा टॉस राज ठाकरे यांनी उडवला। त्यानंतर खेळाडूंना राज ठाकरे भेटत आहेत, खेळाडूंना हस्तांदोलन करतायत आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो। राज ठाकरेंच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात होतं आहे आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्या सामन्याचा टॉस उडवला आणि या क्रिकेट स्पर्धेचं क्रिकेट टुर्नामेंटचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। शिवाजी पार्क जिमखानाचे बहुचर्चित T20 स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये पार पडतोय। तर या सोहळ्याला भारताचे दिग्गज खेळाडू संदीप पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली। तर 15 ते 18 एप्रिल पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे। या सोहळ्याला आता सुरुवात होते आहे, या स्पर्धेला आता सुरुवात होते आहे। तत्पूर्वी राज ठाकरे यांनी टॉस उडवून या टुर्नामेंटचा या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे। लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण पाहतोय मुंबईच्या दादरमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावरचे हे दृश्य आहेत, जिथे एका क्रिकेट टुर्नामेंटचं क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। त्यांनी पहिल्या सामन्याचा टॉस उडवलेला आहे आणि या स्पर्धेला आता सुरुवात होते आहे। टॉस उडवल्यानंतर त्यांनी दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना हस्तांदोलन केलेलं आहे। त्यांना राज ठाकरे भेटलेले आहेत, शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आता एका पुस्तकाचं अनावरण, पुस्तकाचं प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते याच मैदानात होत आहे आणि त्याचेही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। क्रिकेटपटू प्रवीण आमरे सुद्धा राज ठाकरे यांच्यासोबत इथं उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, क्रिकेटपटू प्रवीण आमरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। खान रत्नांची असं या पुस्तकावर नाव लिहिलेलं आपल्याला दिसतंय आणि क्रिकेट संबंधित असं हे पुस्तक आहे। बहुधा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरून निर्माण झालेले क्रिकेटपटू, कारण क्रिकेटचे स्टंप, क्रिकेटचा चेंडू, क्रिकेटची बॅट असं हे आपल्याला या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिसतंय आणि वर त्या पुस्तकाचं शीर्षक आहे, पुस्तकाचं नाव आहे खान रत्नांची। त्या पुस्तकाचं अनावरण, प्रकाशन राज ठाकरेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर पार पडत आहे। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण श्रेयस यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। श्रेयस, राज ठाकरे यांनी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर या पुस्तकाचं अनावरण, प्रकाशन सुद्धा राज ठाकरेंच्या हस्ते मैदानातच पार पडतंय। शिवाजी पार्क जिमखान्याची T20 स्पर्धेचं आज खरं तर सुरुवात होणार आहे। खरं तर रमाकांत देसाई आणि विजय मांजरेकर यांच्या स्मरणार्थ ही खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं आजपासून सुरुवात होईल। 15 ते 18 या तारखेपर्यंत ही स्पर्धा होईल आणि त्याचा आज उद्घाटन सोहळा जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे। त्यासोबतच कॉफी टेबल बुक जे आहे ते सुद्धा लॉन्च करण्याचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे। त्यामुळे कुठे ना कुठे शिवाजी पार्क जिमखाना आणि राज ठाकरे यांचं नातं प्रचंड वेगळं आहे आणि तेच वेगळं नातं आणि क्रिकेटचं प्रेम, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे इथे आले होते आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आता उद्घाटन केलेलं आहे। त्यासोबत ते प्रवीण आमरे जे आता अध्यक्ष, माजी खेळाडू प्रवीण आमरे जे अध्यक्ष शिवाजी पार्क जिमखान्याचे, त्यांच्याशी संपूर्ण स्पर्धेबद्दलची पूर्ण माहिती सुद्धा घेतात। यावेळी फक्त मुंबईचे नाही तर कर्नाटक जिमखाना असो, मुंबईचे सगळे जिमखाने असो, त्या जिमखान्यांमध्ये ही स्पर्धा विक्रांत होणार आहे। त्यामुळे छोटे छोटे जिमखान्यांमधून खऱ्या अर्थानं मोठमोठे खेळाडू निर्माण होतात। त्या सगळे खेळाडूंच्या निमित्ताने ही स्पर्धा शिवाजी पार्कच्या मैदानावर पार पडणार आहे। विक्रांत, धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। आणि सगळी दृश्य आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातली ही दृश्य आहेत, जिथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते क्रिकेट टुर्नामेंटचं उद्घाटन झालेलं आहे। Thank you.